मराठा समाजाला कुणबी जात दाखले हवे होते। शिवाय कुणबी नोंदी असलेल्यांच्या सगळे सोयऱ्यांना सुद्धा कुणबी दाखले देण्याची मागणी मराठा समाजाने केली होती। पण प्रत्यक्षात मात्र मराठा समाजाच्या कुणबी जात दाखल्यांचा निर्णय झालेलाच नाहीये। मराठ्यांना कुणबी जात दाखल्यांचा निर्णय नाहीच। सगळे सोयऱ्यांची ही अधिसूचना लटकली। अधिसूचनांवर 6.5 लाख हरकतींचा पाऊस। मराठा समाजाला ओबीसीतून 50% आत आरक्षण मिळावं अशी मागणी जरांगे पाटलांनी केली होती। याशिवाय कुणबी नोंद आढळलेल्या मराठा व्यक्तीच्या सगळे सोयऱ्यांनाही कुणबी जातीचे दाखले मिळावे अशी मागणी मराठा समाजाने केली होती। मराठा समाज जेव्हा मुंबईच्या वेशीवर आला होता तेव्हा सगळे सोयऱ्यांची अधिसूचना सरकारनं काढली होती, पण प्रत्यक्षात सरकारनं बोलावलेल्या विशेष अधिवेशनात त्याचा उल्लेखच झाला नाही। सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेवरून 6.5 लाख हरकती आल्याची अडचण मुख्यमंत्र्यांनी सांगितली। आता अधिसूचना काढल्यानंतर 16 तारखेपर्यंत त्याला सूचना हरकती होत्या आणि 6 लाख हरकती आलेल्या आहेत। तर आता 6 लाख हरकतीची छाननी सुरू आहे आणि छाननी सुरू असल्यामुळे त्याची योग्य ती प्रक्रिया पूर्ण करून कंप्लीट प्रोसेस पूर्ण करून त्यावर सरकार योग्य तो निर्णय घेईल। सरकारकडे जे मागितलं ते दिलंच नाही असं सांगत सरकारनं सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेचं विधेयक का आणलं नाही असा सवाल जरांगेंनी उपस्थित केला। आमचं आरक्षण आम्हाला हक्काचं आहे ते पाहिजे। तुम्हाला जसं द्यायचं आहे ते तुम्ही ठरवा। तुम्हाला त्या हरकती काय करायच्यात नाही करायच्यात त्याशी आमचा प्रश्न नाही, तो सरकारचा प्रश्न। कॅबिनेटला काय अधिकार आहेत काय नाहीत हे आम्हालाही माहिती आहे आणि त्यांना सुद्धा माहिती आहे। त्याच्यामुळं हरकतीच्या बद्दलचं उगाच पुढं विषय करून एवढ्या मोठ्या समाजाचा अपमान करायचा आणि कष्टकऱ्यांच्या लेकरं त्याच्या हक्कापासून वंचित ठेवायचे हे पण सरकारचं योग्य नाही। सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेबाबत सरकारनं मराठा समाजाला स्पष्टता देण्याची मागणीही विरोधकांनी केली। निकषात बसणारं आम्ही आरक्षण दिलेलं आहे, पण आम्ही दिलेल्या पत्राचं उत्तर जे जरांगे पाटलाच्या बरोबर चर्चा झाली, बंददार चर्चा झाली आणि आंदोलन मागे घेतलं गेलं आणि त्यावरून जे काही परिपत्रक काढलेलं होतं त्यावरून गुलाल उधळला गेला। मराठा समाजानं आरक्षणाची जी मागणी केली ती मागणी पूर्ण झाली नसल्याची भावना विरोधकांमध्ये आहे। मराठा समाज ही दिलेल्या आरक्षणावर खुश आहे का हे सांगणं थोडं धाडसाचंच ठरणार आहे। स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।